दुसऱ्या दिवशी त्यांनी काय ऐकलंच नाही, सगळं सामान काढलं बाहेर काढून घेतो. मला कसं झालं, म्हटलं दुकान खाली झालं, आता काय करायचं. त्यावेळेस माणसाला असं वाटतं की नाही बस आता काही. आणि इथं व्यवसाय म्हणजे आता जे लोक व्यवसाय करतात त्यांना माहिती एक एक दिवस आणि एक एक कस्टमर किती महत्वाचा आहे. बरोबर. काम करत असताना कोरोनाचा टाइम पिरियड आला, तर त्यामध्ये माझी म्हणजे इथं काम करायचो त्यावेळेस माझा जॉब एक्झिट झाला. आणि बॅकग्राऊंड हिरो कृष्णा होता की पूर्णपणे त्याने मला सपोर्ट दिला. जो मी डिसिजन घेतलं त्याला आजही तो नाही म्हणत नाही. ते लोक आजही म्हणतात काय ते हेल्मेट विकता म्हणून. आणि अक्षरशः असा एक काळ आम्ही बघितला, 4-4 दिवस कस्टमर काय असतो किंवा काय कोणी इन्क्वायरी येईल, आम्ही 4-4 दिवस एकाच जागेवर कस्टमर न बघता सुद्धा दुकान बघितलेलं आहे. म्हणजे आम्ही रायडिंग ग्रुप दोघं झालो की ग्रुप होतो. रायडर स्टोरनी काय आम्हाला नाही दिलं. नमस्कार. MSWRच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आपण एक्सपिरियन्स करणार आहोत अशी एक इन्स्पायरिंग जर्नी. या जर्नीला 5 वर्ष झाले असून हिची सुरुवात झाली होती एका छोट्याशा हेल्मेटच्या शॉपपासून ते आज 3 स्टोअर्सपर्यंत. तर मी रचना स्वागत करते अमोल दादा आणि कृष्णा दादा यांचं. कशी होती ही जर्नी तुमची? मॅडम, पहिलं तर तुमच्या टीमचे खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही आमचा प्रवास हा बघितला आणि आज तुमच्यासोबत आम्हाला ब्रॉडकास्टची संधी दिली, त्याबद्दल रायडर स्टोअरच्या वतीने तुमचं पुनश्च एकदा धन्यवाद. खरं तर जर का बघितलं तर अतिशय संघर्षमय हा आमचा प्रवास होता. कृष्णा आणि मी आम्ही लहानपणीचे मित्र, बोलताना अंगावर बघा अक्षरशः काटे आले. मी जवळपास एका हेल्मेटच्या दुकानमध्ये एक 10 वर्ष काम केलं आणि काम करत असताना कोरोनाचा टाइम पिरियड आला, तर त्यामध्ये माझी म्हणजे इथं काम करायचो त्यावेळेस माझा जॉब एक्झिट झाला. तर मग मी ठरवलं की बाबा आपण काहीतरी करायचं. आणि करायचं म्हटलं की कृष्णा खांद्याला खांदा देऊन माझ्या सपोर्टला उभा होता. तर मी बोललो कृष्णाला आपण काहीतरी करू. कृष्णा बोलला की आपण तुझ्या ज्याच्यात एक्सपिरियन्स आहे आपण त्यामध्ये स्टार्ट करू. तर असंच एक दिवस आम्ही असं ऑनलाईन बघत होतो आणि त्यावेळेस नवीनच जीएसटी नंबर हे ऑनलाईन निघायचे. तर आम्ही सहज एक जीएसटी नंबर साठी अप्लाय केला आणि एक जीएसटी नंबर घेतला. असाच बोलता बोलता आम्ही जीएसटी नंबर घेतला आणि मग अतिशय थोडं भांडवल, म्हणजे अक्षरशः तुम्हाला आज विश्वास बसणार नाही, 50,000 हजार रुपये भांडवल लावून आम्ही हा व्यवसाय स्टार्ट केला. वी एंटरप्राइजेस म्हणून आम्ही फॉर्मचं नाव ठेवलं. थोडासा विचार करून रायडर स्टोअर हे नाव आम्ही सुचवलं, ब्रँड नेम म्हणून ठेवू. आणि मग हा प्रवास हळूहळू सुरुवात केला. आणि 50,000 रुपयाचे हेल्मेट, म्हणजे आजच्या तारखेला एका रॅकवरचे पण हेल्मेट नाही, एवढे हेल्मेट लावून आम्ही व्यवसाय चालू केला. आज जर का म्हटलं की 50,000चा व्यवसाय चालू, लोक हसतील आम्हाला की 50,000 रुपये म्हणजे व्यवसाय करू शकत नाही. पण ते म्हणताना की माहिती जर का नसली तुम्हाला तर तुम्ही काही करू शकता. एखाद्या फील्ड जर तुम्हाला 100% जर का माहिती आली तर तुम्ही काहीच करू शकत नाही. मग त्यावेळेस तुम्ही त्याची निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी हे सगळं तुम्हाला माहित असतं. आम्हाला व्यवसायात त्यावेळेस माहितच नव्हतं की निगेटिव्हिटी काय असते की, आणि हारण्यासाठी मेन म्हणजे असं काहीच नव्हतं की हरवू म्हणून. आपण सगळं काही जग पूर्ण जिंकायसाठीच होतं. तर आम्ही सुरुवात केली आणि ज्या पद्धतीने सुरुवात केली त्याच पद्धतीने कृष्णा हा बॅकग्राऊंड हिरो आपण ज्याला म्हणतो, फ्रंटेजला मी होतो आणि बॅकग्राऊंड हिरो कृष्णा होता की पूर्णपणे त्याने मला सपोर्ट दिला. जो मी डिसिजन घेतलं त्याला आजही तो नाही म्हणत नाही. तो बोलत नसला तर आजही त्याला तो नाही म्हणत नाही. 100% चल ओके आपण ते करू. आणि डेअरिंग करता करता आम्ही असं करता 1चे 2 स्टोअर, 2 जाता हे तुमच्या समोर 3रं स्टोअर आहे. आणि असंच करता करता आता व्यवसाय आमचा वाढीचा प्रयत्न असणार. बरोबर. तर 3ऱ्या स्टोअरमध्ये आपण बसलोय आज. आणि असं म्हणतात ना की एखादी गोष्ट मनात आली पण ती प्रत्यक्षात आणायला त्या गोष्टी जुळून याव्या लागतात. तर मग तुमच्या बाबतीत त्या मग तुम्ही कशा जुळवून आणल्या किंवा कशा जुळत गेल्या? सुरुवातीला जुळवत म्हणजे असं आलं की जसं मी तुम्हाला सांगितलं की छोटंसं भांडवल लावलं. मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे रिटेल काउंटर आम्ही करतो. तर जो आमच्याकडे कस्टमर येतो आम्ही ही त्याची नैतिकता ज्याला आपण म्हणतो आम्ही ते जपलं की कस्टमरला आपण जे वस्तू देणार, सपोज आता एखादा हेल्मेट आपण कस्टमरला देणार तर सगळ्यात प्रथम तर त्याला ते फिटिंग व्यवस्थित आहे का, सर्टिफिकेशन सगळे आहेत का. भले एखाद्या वेळेस काय होतं कधी ऑनलाईनच्या प्राइस पेक्षा 100-200 रुपये रिटेल काउंटरवरती एखाद्या वेळेस महाग पडतो, पण जो प्रोडक्ट विकतो आम्ही तो 100% ओरिजिनल आहे
गॅरंटेड आहे, सेफ्टी वाईज चांगला आहे, रेटिंग वाईज चांगला आहे आणि कस्टमरच्या बजेटनुसार सगळं व्यवस्थित आहे. हे सगळं बघूनच आम्ही कस्टमर देतो. सो पहिली ब्रांच ते आता ही तिसरी ब्रांच आहे खराडीची. सो फर्स्ट ब्रांच तुमची कुठे होती? आमची पहिली तर संभाजीनगरला सगळ्यात पहिली ब्रांच होती आणि त्यानंतर मग इकडं वाकडला. ओके, मग वाकडला तुम्ही स्टार्ट केली, कृष्णा दादा तुम्ही स्टार्ट केली. मग ते कसं स्टार्ट केलं, कितपत चॅलेंजिंग होतं? चॅलेंजिंग म्हणजे आता पहिली ब्रँड 2021 मध्ये सुरू केली होती ओके. संभाजीनगरला. ती एकदम चांगली झाली होती. आमचा सपोर्ट पण चांगला असल्यामुळे आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला होता. तर मी एका ठिकाणी मी जॉब करत होतो अकाउंट सेक्टरमध्ये. अच्छा. तर अमोलनी मला म्हटलं की आपण इकडे विचार करूयात पुण्यामध्ये. तर मी त्याच्यावरती थोडा विचार केला आणि सुरू केला. त्यामध्ये मला जास्त काही प्रॉब्लेम नाही आला कारण 2021 पासून तिकडे एकदम सक्सेसफुल सुरू होता. बरोबर. जो पाया होता पाया बिल्ड झाला स्टोरचा तो पूर्ण अमोलनी मजबूत तिकडे केला. त्यामुळे जास्त मला इकडे स्ट्रगल नाही करावं लागलं बट जेवढं तिकडे. ओके, जागा वगैरे बघायला वगैरे तो फक्त स्ट्रगल, बाकी कस्टमर बेस तर झाला होता. कस्टमर बेस झाला होता. मेन म्हणजे आमचा सर्व्हिस सपोर्ट कस्टमरला. जर प्रोडक्ट फक्त विकेपर्यंतच नाही, आम्ही त्याला प्रोडक्ट दिल्यानंतर त्याला फ्युचरमध्ये परत काय प्रॉब्लेम होतोय त्या प्रत्येक गोष्टीची आम्ही काळजी घेतो. त्यामुळे आम्हाला रिस्पॉन्स पण चांगला, रिस्पॉन्स छान होता. ओके, त्याच्यानंतर घरच्यांना ज्या वेळेस आपण सांगतो की अशी एक बिझनेस आयडिया डोक्यात आली आहे, तेव्हा मग हे रायडिंग गिअर्स म्हणजे खूप थोडी वेगळी कन्सेप्ट आहे की डेडिकेटेड एक स्टोअर फक्त रायडिंग गिअर्ससाठीच. तर मग ते तितकं घरच्यांना म्हणजे माहीत नसतं, बरोबर. मग तो समजवण्याचा काळ आणि त्यांनी समजण्याचा काळ, ती फेज कशी होती? म्हणजे तसा दोघांच्या घरचे बघितले तर खूप सपोर्टिव्ह आहे. ओके. त्यांनी आम्हाला म्हणजे आम्ही ज्यावेळेस त्यांना बोललो की आता पुण्यामध्ये पण आम्हाला दुसरी ब्रँच सुरू आहे, तर घरच्यांचा पूर्णपणे सपोर्ट होता. ओके, पाठिंबा होता त्यांचा, म्हणजे करू शकतात. म्हणजे आता घरच्यांबद्दल जर सांगायचं ठरलं तर आज उद्या जर पुण्याला जायचं, मी आज संध्याकाळी सांगतो त्यांना मी उद्या सकाळी चाललो. ओके. 2-4 दिवसाची बॅग भरून देत, इतके सपोर्टिव्ह आहेत त्यांना. म्हणजे हर गोष्टीला आमच्या डिसिजनला घरचे सपोर्टिव्ह आहेत. ओके, म्हणजे तो एक प्लस पॉइंट होता तुमच्यासाठी की घरचे सपोर्टिव्ह आहेत, तुम्ही जे पण डिसिजन घ्याल, प्लॅनिंग कराल त्यासाठी. ओके, चांगली गोष्ट आहे. आता जेव्हा म्हणजे रायडिंग गिअर्सचं डेडिकेटेड स्टोअर म्हणून स्टार्ट करायचं, तुम्ही असं कोणासोबत डिस्कस केलं असेल किंवा कोणाकडून असं ऐकलं असेल की नाही ह्याच्यात काय करणार आहे, यात काही ग्रोथ नाही आहे किंवा फक्त रायडिंग स्टोअर्सचं कुठं चालतं? आजही मॅडम जर का आता ज्याला माहिती नाही ते लोक आजही म्हणतात काय ते हेल्मेट विकता म्हणून. आणि अक्षरशः असा एक काळ आम्ही बघितला, 4-4 दिवस कस्टमर काय असतो किंवा काय कोणी इन्क्वायरी येईल, आम्ही 4-4 दिवस एकाच जागेवर कस्टमर न बघता सुद्धा दुकान बघितलेलं आहे. 4-4 दिवस म्हणजे असं 4 दिवस झाले. सकाळी 10ला दुकान उघडलं आणि 10ला वाढवलं कस्टमरने. त्यावेळेस माणसाला असं वाटतं की नाही बस आता काय नाही. आणि इथं व्यवसाय म्हणजे आता जे लोक व्यवसाय करतात त्यांना माहिती एक दिवस आणि एक कस्टमर किती महत्वाचा आहे. बरोबर. मग अशा वेळेस कसं तुम्ही ते मोमेंट हँडल करता? कारण खूप डिमोटिवेटेड वाटत असतं आणि संध्याकाळी जेव्हा घरी जातो तर आपण काय सफर करून आलोय हे घरच्यांना दाखवायचं नसतं, घरी हसरत चेहरा दाखवायचा असतो. मग ते कसं हँडल करता? त्याच्यासाठी आम्ही लोक एकमेकांना कशाला बरोबर. म्हणून बिझनेसमध्ये पार्टनर्स असणं पण खूप महत्वाचं आहे. आजकाल म्हणतात की नाही बिझनेस सोलोच केला पाहिजे, बट हे एक उत्तम उदाहरण आहे की पार्टनर्स पाहिजेत. अंडरस्टँडिंग पार्टनर्स पाहिजे. बरोबर, अंडरस्टँडिंग आणि सपोर्टिव्ह, खांद्याला खांदा देऊन चालणार आहे. तर विदाऊट हेल्प ऑफ एनी मार्केटिंग एजन्सी, म्हणजे आताच्या काळात तर खूप लोक मंथली मार्केटिंग वगैरे असे पॅकेजेस घेतात, तर तुम्ही बिना कोणत्या मार्केटिंग एजन्सीचे आज 5 वर्ष झाले तिसरा स्टोअर स्टार्ट केलेला आहे, तर एवढा ऑर्गॅनिक कस्टमर बेस तुम्ही बिल्ड केलाय, तर यामागचं रहस्य काय आहे? मॅडम आता बघा, हर गोष्ट आपण ज्यावेळेस वेळ आहे तुम्हाला तर हर गोष्ट आपण विकत घेऊ नाही शकत. सगळं काही आजकाल ऑनलाईन आहे. बरोबर. मग अशा वेळेस ज्यावेळेस आपण रिकाम बसलो त्यावेळेस युट्यूबला व्हिडिओ बघायचे की आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करू शकतो, मॅक्झिमम कस्टमर पर्यंत आपण रीच कसा होऊ शकतो, गुगल वरती ऍड कशा आपण रन करू शकतो. ओके, आणि आमचं जर का तुम्ही बघितलं तर आमचं मेन म्हणजे गुडविल आहे. रायडर स्टोअरवरती लोकांचा भरोसा आहे. बरोबर. आज असं पण आहे की मार्केटमध्ये ही वस्तू एखादी आहे ती भेटते, पण नाही कस्टमर म्हणतो आम्हाला रायडर स्टोअर कडनंच घ्यायचं आहे. बरोबर. तर हे आम्ही आमच्या स्वतः मार्केटिंग स्ट्रॅटेजी यूज करून कस्टमरचा आम्ही भरोसा
बिल्ड केलंय. बरोबर. ओके. म्हणजे बेसिकली तुमच्या इथून एखादा प्रॉडक्ट घेतला तर कस्टमरला विश्वास असतो की क्वालिटी असणार आहे, ऑथेंटिक ओरिजिनल असणार आहे, आणि प्लस मग अजून त्याच्यामध्ये तुम्ही काही ॲड ऑन देता का त्यांना? हा मॅडम, जर का त्यांना कधी प्रोडक्टमध्ये जर का काही प्रॉब्लेम येतोय तर कंपनी क्लेम करण्यासाठी काही जो काही सपोर्ट लागतो तो आम्ही मॅक्झिमम देण्याचा प्रयत्न करतो. की ओके. आपल्या परीने आपण काय सपोर्ट देऊ शकतो तो आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. ओके. सो तुमचं इन्स्टा पेज बघितल्यावरती मला असं लक्षात आलं की काही प्रोडक्ट्स तुम्ही हे फिटिंग करताय किंवा इन्स्टॉलेशन वगैरे, तर ते तुम्ही सर्व्हिसेस कसे प्रोव्हाइड करता? म्हणजे कुठलेही पार्ट जर आपल्याकडनं घेतोय कस्टमर, तर आम्ही म्हणजे पहिले तर सुरुवातीला मी एकदा बाहेर काम केलं होतं. ओके. बाहेर काम केलेलं मला ते प्रॉपर नाही वाटलं, म्हणजे ते मी समाधानी नव्हतं त्या ओके. कामात. तेव्हापासून मी ठरवलं की आपण कुठलं इन्स्टॉलेशनचं काम बाहेर नाही करायचं, म्हणजे आपला कस्टमर आहे तर त्याला आपणच सर्व्हिस द्यायचं. ओके. मग भरपूर वेळा म्हणजे आम्ही स्वतःच ते प्रोडक्ट इन्स्टॉल करून देतो आणि कस्टमरला काही प्रॉब्लेम आला तर तो आमचा पूर्णपणे त्याला सपोर्ट असतो. ओके. म्हणजे इन केस सपोज एखादा पार्ट बसवला 2-3 महिन्यानंतर त्याला काही प्रॉब्लेम येतोय तर तो वापस परत येऊन तो आम्ही आमच्याकडनं त्याला सर्व्हिस देणार. ओके. हा पण तुमचा एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे, कारण मोस्टली असं नाही बघायला भेटत. काय होतं की घेतलं प्रोडक्ट विकत दुसरीकडे जाऊन बसवावं लागतं, कुठेतरी गॅरेजमध्ये वगैरे कुठे. तुमच्याच इथे तुमच्याच स्टोअरच्या समोर आम्ही रील्स बघतो की तुम्हीच बसवून देताय म्हटलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्टोअरवरती स्वतः ओनर्स अवेलेबल आहेत. हा एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे. या बिझनेसने तुम्हाला दिलेला असं एक क्षण की तुम्हाला स्वतःबद्दल प्राऊड वाटलंय? अक्षरशः म्हणजे माझे डोळे भरून आले, तुम्ही बघू शकत असाल. रायडर स्टोअरनी काय आम्हाला नाही दिलं असं तुम्ही विचार. बापरे. आज आम्ही एखादी वस्तू घ्यायला जातो तर विचार करत नाही किती रुपयाची, आणि आम्हाला रायडर स्टोअर मिळेल. बापरे. कृष्णा दादा, तुमच्यासाठी काय प्राऊड क्षण? सेम तेच. म्हणजे पहिले कुठलीही गोष्ट घेताना मला 4 वेळा विचार करायला लागत होता, किंवा कुठलाही नवीन डिसिजन घ्यायचं आहे मला, घरातली छोटी वस्तू असतो मला विचार करावा लागतो, पूर्ण कॅल्क्युलेशन करावं लागतं. बरोबर. आज आम्ही जेवढे कष्ट करतोय त्यापासून आम्हाला जे रायडर स्टोअर देत आहे ते खूप तेवढंच रिटर्न किंवा त्यापेक्षा, आणि तुमचं म्हणजे जे आहे तुम्ही म्हटलात गुडविल, त्यामध्ये ते डबल इन रिटर्न येत असेल. सो आज ते एक आहे की तुम्हाला आज प्राऊड वाटतंय की आम्ही काहीतरी करतोय. बरोबर. खरं बिझनेसमधून हेच एक म्हणजे प्रेक्षकांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की ही एक खूप मोठी गोष्ट आहे. बिझनेसमधून हे मिळतं सॅटिस्फॅक्शन आतून, जे की जॉबमध्ये कॅल्क्युलेशन्स बसवावे लागतात की मग माझी महिन्याची सॅलरी मधून हे पॉसिबल होईल का नाही. सो मला तुम्हाला विचारायचं की तुमच्यासाठी सक्सेसची व्याख्या काय? म्हणजे आता तुम्हाला वाटतं का की मी सक्सेसफुल आहे का अजून व्हायचं आहे सक्सेसफुल, असं काय? ज्या वेळेस आपल्याकडनं आपण एखाद्या कस्टमरला सर्व्हिस देतो आणि त्याच्या रेफरन्सनी 4-5 जण माझ्याकडनं येतात, किंवा तो सांगतो यांनी मला सांगितलं मी तुमच्याकडे आलो, त्यावेळेस कुठेतरी वाटतं की आपण काहीतरी चांगलं करतोय आणि सक्सेस झालो आपण जे करतोय. ज्याला कृष्णा सरांनी जर सांगितलं त्याला मराठीमध्ये चांगला शब्द कस्टमरची विश्वासार्हता. बरोबर. म्हणजे तुम्ही विश्वास जिंकताय त्यांचा, तुम्हाला सक्सेसफुल वाटतंय की जे करतोय त्यात आपण यश येत आहे आपल्याला. बरोबर. मला असं विचारायला आवडेल की ह्या बिझनेसमधून किंवा या बिझनेसमुळे असा एखादा क्षण मिळालाय का तुम्हाला की जो तुमच्या कायम लक्षात राहील, म्हणजे पुढे आयुष्यभर तुम्ही तो लक्षात राहील की या बिझनेसशी रिलेटेड, की जो तुम्ही कधी विसरू शकत नाही? असे तर मॅडम भरपूर क्षण आहे, दररोजच असे क्षण येतात की आम्ही तो क्षण विसरू शकत नाही. जसं तुम्ही विचारलं स्पेशल क्षण, तर आम्ही एकदा ना महाबळेश्वरला राईडला गेलो होतो. त्यावेळेस आमचा बिझनेस नव्हता, तिथे नाही KTM ॲडव्हेंचर 390 गाडी होती. त्या माणसाने नाही LS2चं ऑफ रोड हेल्मेट असलं. त्यावेळेस ऑफ रोड हेल्मेट कशाला म्हणतात हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. तर मला त्या माणसाला विचारायचं होतं ही गाडी किती ॲव्हरेज देते आणि कशी गाडी. तर त्याला विचारायसाठी मी तो माणूस येत होता, तर 10 मिनिटं तिथे थांबून बसलेलो होतो की हा माणूस येईल, गाडी थांबवेल इथं ट्रॅफिकमध्ये, मग मी ती गाडी बघेल. आणि ती गाडी ज्यावेळेस मी घेतली ती फक्त व्यवसायामुळे घेतली, आणि घेतली 1 वर्षात 50,000 किलोमीटर चालवली. बापरे. तर हेच ते क्षण असतं मॅडम जी व्यवसायाने आम्हाला दिले. बरोबर. कायम तुम्ही व्यवसायामुळे लक्षात ठेवू शकता. व्यवसायामुळे आता आम्ही रिसेंटली लडाख पण राईड करून आलो. बरोबर. यायचंय मला त्या क्वेश्चनकडे. अभ्यास करून आलीये मी इन्स्टा बघून तुमचा. तुमच्यासाठी असा कोणता क्षण आहे का?
म्हणजे मी 2018 पासून तर 2021 पर्यंत जॉब केलाय. 5-6 वर्ष जॉब केला. तर त्यावेळेस मी माझा जॉब सोडून एकतर घरी पण वेळ देऊ नव्हतं शकत आणि आपल्या सिटीच्या बाहेर मला जायला वेळ नव्हता. जेव्हापासून मी बिझनेस सुरू केलाय तर मला जिकडे वाटेल तिकडे मी जाऊ शकतो. ओके, म्हणजे हे क्षण बिझनेसमुळे आलेत. हा, मला वेळ मिळतोय, मी स्वतः जिकडे वाटेल तिकडे जाऊ शकतो. ओके, पण असं म्हणतात ना की बिझनेसमुळे घरी वेळ देता येत नाही. बोलणारच होतो. म्हणजे वेळ म्हणजे असं घरी कसं थोडंसं ऍडजस्ट होतं, घरचे लोक समजूतदार आहे आमच्या, त्याच्यामुळे आमचं ऍडजस्ट थोडंफार होतं. पण जर का आम्ही ज्या ठिकाणी जातो तिथं आम्ही 100% देतो. आता जर का आम्ही स्टोरला आलो तर आमचं 100% आम्ही इथं देणार. ओके, आता बाहेर कुठं जातो तर आम्ही तिथेही आमचं 100% देणार. म्हणजे आमचा बॉस कोणी नाहीये. राईट. पण ज्यावेळेस आम्ही ऑफिसला येतो किंवा आमच्या स्टोअरवरती पोहोचतो तर आमचा बॉस आम्ही स्वतःच होतो. बरोबर, की आम्ही आमचं 100% हे तिथं दिलं स्वतःची प्रामाणिक. राईट. भरपूर वेळा असंही झालंय की आम्ही सकाळी 10ला आलोय, रात्री 12-1 वाजता घरी जायला आणि जेवण पण नाही केलं. अरे बाप, असेही दिवस आहेत. आजही तसे दिवस असतात. काल आता मी इथल्या स्टोरला होतो, स्वतः फिटिंगचे काम केले, तर ते आणखी नाही ते दिवस येतात. बरोबर, म्हणजे दोन्ही टाईपचे दिवस असतात. पण असं होतं ना की जेव्हा आपले सण असतात किंवा पब्लिक हॉलिडे, नॅशनल हॉलिडे असतात, तेव्हा घरच्यांना असं वाटतं की अरे आज सुट्टी आहे तर आज घरी थांबलं पाहिजे. पण तेव्हा सुट्टी असल्यामुळे इकडे पण कस्टमर्स जास्त असतात. मग ते कसं नाही, मग आता त्याला थोडासा बॅलन्स करून चालू, बॅलन्स करावं लागतं. भरपूर वेळा काय होतं, सपोज दिवाळी आली, दिवाळी सगळेजण गावी जातात, कुठला सण आहे 2 दिवस गावी सुट्ट्या असतात, तसं त्या केसमध्ये आम्हाला इकडनं नाही निघतात स्टोर सोडून. बरोबर, कारण दिवाळीच्या दिवशी मला स्टोर मध्ये थांबावं. बरोबर, जबाबदारी आहे. आणि आपलं असतं ना असं की जे आपलं आहे ते आपण दिवाळीच्या वेळेस पूजा करतो. बरोबर का नाही? ते पण आहे एक. सो इन्व्हेस्टमेंट आणि मार्केटिंग ह्या पलीकडे स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे आणि तो कीप गोईंग ठेवायचा असेल तर कोणते गुण असणं आवश्यक आहे? एकदम महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. इन्व्हेस्टमेंट हा तर महत्वाचा मुद्दा आहे, पण मी त्याला सेकंडरी मानतो. बरोबर. सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा आत्मविश्वास, तुमचा व्यवसायातला असलेला अनुभव. भले तुम्ही छोटासा का व्यवसाय करा, अगदी म्हणजे जर का बघितलं आपण चहाच्या याच्यापासून जरी बघितलं, आज एवढं मोठं लोक फ्रँचायझी देत आहेत, एवढा मोठा व्यवसाय करताय का, की त्यांचा अनुभव आहे आणि त्यांच्या बिझनेस प्रती जो आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आहे तो खूप स्ट्रॉंग आहे. तो स्ट्रॉंग पाहिजे. तो महत्वाचा सगळ्यात स्ट्रॉंग पाहिजे. डिमोटिवेट करणारे लोक, जसं तुम्ही पहिला प्रश्न विचारला, भरपूर येते, पण तुम्ही तिथं तुमचा झेंडा काढून उभेच पाहिजे. दररोज 10 ते 10 तुम्ही तिथं हजर पाहिजे. कस्टमर असो वा नसो, तुम्ही तुमचं तिथं 100% दिलं, तुम्हाला सक्सेस भेटणार. म्हणजे तुम्ही तुमच्या बिझनेस कुठलाही स्टार्टअप करताय, सपोज सुरू केला, आम्ही रायडर स्टोर सुरू केलं, तर तुम्ही पहिले तर एखादा दिवस असा आला की तुम्हाला दिवसातले 24 तास तुम्हाला तुमच्या बिझनेसला द्यायचे, तर त्याची तयारी पाहिजे. बरोबर. आणि परत एक विचार केला की घरच्यांचा, आता तुम्ही घरच्यांचा किती सपोर्ट, तर घरच्यांची ती तयारी पाहिजे. जर आता सपोज घरचे सपोर्टच नाही करत या गोष्टीला, तर त्यावेळेस पण खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. बरोबर. तर मला असं म्हणजे बेसिकली बिझनेस सुरू करायचं तर घड्याळाचा काटा बघून चालत नाही. बरोबर. ओके, सो आता आपण एक काम करूया, एक छोटासा गेम आपण खेळणार आहोत, रॅपिड फायर. तर मी 2 ऑप्शन्स हे करणार, त्यातला जो तुम्हाला वाटेल ते पटकन दोघांनी एकसाथ उत्तर द्यायचं आहे. ओके, रायडिंग रिलेटेडच आहेत. ओके, सो रॅपिड फायर आपण स्टार्ट करूया. टुरिंग की सिटी राईड्स? टुरिंग. राईडच्या दरम्यान चहा की कॉफी? चहा. ओके, परत राईडच्या दरम्यान चहा की मॅगी? चहा. ओके, माउंटेन की कोस्टल राईड्स? माउंटेन. मॉर्निंग राईड्स की नाईट राईड्स? नाईट राईड. बापरे. आणि रायडिंग ग्रुप की सोलो? म्हणजे आम्ही रायडिंग ग्रुप दोघं झालो की ग्रुप होतो. खूप भारी होतं हे. दोघांनी एकसाथ सोलो म्हणल्यानंतर असं झाले की सोलो म्हणलं तरी दोघं सोबत येतात आणि ते ग्रुप होतच. ओके, मॉन्सून राईड की विंटर राईड? मॅडम सगळे सीझन आम्ही राईड करतो. राईड करायचं. पण आपण एक गोष्ट बघितली असेल, बिझनेस पार्टनर्स आहेत दोघं, सुरुवातीपासून सोबत आहेत, दोघांचं एक आणि एक उत्तर सेम आहे. बापरे, हे ना प्लस पॉइंट आहे. प्लस पॉइंट म्हणा त्याला. ही
तो Link स्ट्रॉंग. येस दोघांचा. येस येस. मला माहिती तो हाच बोलणार नाही. बापरे, खरंच खूप मला इतकं छान वाटलं. मला असं वाटलं की एक तरी क्वेश्चन दोघांचं वेगळं निघेल, पण नाही. ओके, नो प्रॉब्लेम. आता ड्रीम बाईक. ड्रीम बाईक ज्या आहे त्या तर आमच्या एकदम ड्रीम बाईकच होत्या. बरोबर आहे का, काही त्याही एक ड्रीम बाईकच आता होत्या, त्या ज्या घेऊन त्या- झाल्यात. आता अजून पुढं गोल ठेवायचं तर. पुढे जर का गोल ठेवायचं म्हणून आम्हाला एक हायलाईट द्यायची आहे. ओ माय गॉड. त्यावरती आमच्या दोन्ही बाईक घेऊन येस, जायचं. बरोबर. परत चढवायचं. अरे बापरे, म्हणजे तुमचंही उत्तर हेच आहे. खूपच छान. तुमची युनिटी बघून मला खरं खूप छान वाटलंय. ओके, सो लडाख तर झालं. आता नेक्स्ट ड्रीम डेस्टिनेशन. मॅडम आता कृष्णा सरळ आता म्हणजे त्यांनी आता बाईक घेतली आणि म्हणजे जवळपास त्यांनी पण खूप चांगले आम्ही आता नॉनस्टॉप लडाखची राईड केली. जवळपास दिल्लीपासून आम्ही नॉनस्टॉप घरी आलेले. तर आता ड्रीम राईड जर म्हणली तर आम्हाला रामेश्वर जायचं. आम्हाला रामेश्वर कन्याकुमारी जायचं. ओके, माझं एकदा झालेलं आहे, सरांसोबत परत जायचंय. परत परत इच्छा झाली. हा. ओके, मला लडाखचाच एक्सपिरियन्स तुम्हाला विचारायचा होता की लडाखचा तुमच्या अँगलनी तुम्ही कसा एक्सपिरियन्स शेअर कराल. आमचं लडाखचं मॅडम असं झालं की कृष्णानी म्हणजे सगळं मॅनेजमेंट आम्ही केलं स्टोरचं. आणि अचानक आम्ही काही कारणास्तव आमच्या मित्राची जरा आजीचं तब्येत खराब झाली. अच्छा. ज्यांनी प्लॅन केला होता त्यांना रूट सगळे माहिती होते. आम्हाला व्यवसाय असल्यामुळे ते आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की एक माणूस तो पार्टचं पूर्ण बघतो तर आपण त्यात कशाला बघायचं. तर आम्हाला रूट माहित नाही, स्टे माहित नाही, काही नाही, काहीच नाही. लोक 2-2, 5-5 वर्ष लडाखचा प्लॅन करता. आमचा प्लॅन 8 दिवसापूर्वी यांनी केला आणि मला सेकंड डे माहिती, म्हणजे आज निघायचं तर काल माहित झालं की आज आपल्याला लडाख जायचंय. बापरे. असं आमचं एवढं इन्स्टंट झालं. बापरे. सकाळी बॅग भरली, लावला मॅप आणि निघालो. आणि सगळ्यात म्हणजे विनोदाचा भाग म्हणजे आता जे लोक लडाख जाऊन आले त्यांना माहिती असेल, आम्ही धुळ्यापासून रोड विचारत गेलो. मॅप लावलेला असून सुद्धा की कुठे आहे, त्या किशन गडपटेच विचारत होता पठाणकोट कुठे. तिथून पठाणकोट एक रात्रीचा पूर्ण प्रवास होता. बापरे. पूर्ण एक रात्र बाईक चालून एक रात्र पूर्ण एक दिवस चालून आम्ही श्रीनगर पोहोचलो. नॉनस्टॉप श्रीनगर पोहोचलो. बापरे. आम्हाला ते म्हणताना माहिती जर कमी असली, राईट, जास्त माहिती घेऊन गेलो बरोबर. की मग माणसाच्या डोक्यात ते सगळं हो, प्लस मायनस कॅल्क्युलेशन सगळे चालत असतात. आम्हाला मायनस पॉईंट माहितीच नव्हते. चालत गेलो आणि एकदम फास्ट मध्ये आमचा एकदम कुठेच काही अडथळा नाही. आता आमचा लडाखचा राईड एकदम भारी झाला. आणि आम्ही गेलो तर तो सीझन एकदम कृष्णाचा एकदम चांगला सीझन होता. ओके. प्रॉब्लेम नाही का. कोणत्या मंथ मध्ये गेलेलं प्रेफर? मे महिन्यात जाणं प्रेफरेबल आहे. नाही तसं नाही, आता ते सिच्युएशन असतं. बरोबर. आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस सगळं खूप चांगला होता. ओके. आणि जर आता समजा कोणाला जायचंय लडाखला तर काय गायडन्स तुमच्याकडनं असेल? सगळ्यात तर मेन म्हणजे सेफ्टी गिअर्स. आणि घ्यायचे असेल तर फक्त रायडर स्टोर. बरोबर. कारण तुम्ही आता ऑलरेडी जाऊन आले तर तुम्ही गाईड करणार की काय काय लागतंय आणि प्लस तुम्ही बेस्ट प्राइजेस मध्ये पण ते हे खर्चात टाकणार नाही. मिनिमम ते मिनिमम जे सगळ्यात चांगल्या गोष्टी त्याच रेकमेंड करू. बरोबर. आमच्यावरती विश्वास ठेवा. ऑनेस्टी. हा बस, डोळे झाकून विश्वास ठेवा आणि तुम्हाला चांगलेच प्रोडक्ट देऊ. की एक रायडिंग गिअर जो प्रत्येक रायडरकडे असलाच पाहिजे. हेल्मेट. सगळ्यात मेन हेल्मेट. चांगलं सर्टिफिकेशनचा ISI .EOPNEC सर्टिफिकेट. चांगल्या हेल्मेट वरती इन्व्हेस्ट केलंच पाहिजे. असलंच पाहिजे. त्याच्यानंतर आता थोडंसं बिझनेस लाईफ मध्ये डेप्थ मध्ये जाऊया की तुमचं एक शेड्यूल कसं असतं अख्ख्या दिवसाचं सुरुवात ते. कृष्णा सरांचं माझं कम्प्लीट शेड्यूल चेंज असतं. पहिलं ते सांगतील. चालेल तुमच्यापासून सुरू करा. एक डेचं शेड्यूल आणि मग थोडंसं वीक कसा तुमचा जातो मग. डेचं शेड्यूल म्हटलं तर सकाळी 10ला मी स्टोर ओपन करतो. ओके. 10 ते 10 पर्यंत स्टोर मध्येच असतो. स्टोर मध्ये कस्टमर हँडल करणं किंवा बाहेर काही आपण स्पेअर पार्ट इन्स्टॉल करतोय तर त्याकडे बाहेर जाऊन लक्ष देणं. कोणी नाही तर स्वतः इन्स्टॉल करून देणं. आणि मग रात्री किती वेळ झाला तर पूर्ण काम संपून जाईल. बरोबर. ओके. आणि मग त्यामध्ये वीकली ऑफ वगैरे असं काय? नाही, आम्ही वीकली ऑफ नाही ठेवतच नाही. ओके. एकदमच गरज पडली तर म्हणजे काही स्टोरला ऑफ नाही. स्टोरला ऑफच नाही. आम्ही काहीतरी कामासाठी बाहेर जातो पण स्टोर चालू असतो. ओके. आणि मग तुमचा कसा असतो मग डे? आमचा डे थोडा आरामातच असतो.
आमचा दिवस पूर्ण फोन मध्येच जातो. ओके. 170-180 फोन मला दिवसभर अरे बापरे. अटेंड करतो मी. आणि दिवसभर आमच्याकडे स्टाफ वगैरे आहे. काम काय सगळं व्यवस्थित चालू आहे का, स्टोरला सगळं मटेरियल आहे का, या सगळ्या गोष्टी बघता बघता दिवस हा संपतो. ओके. आणि मग एक बेसिकली आठवडा कसा असतो, म्हणजे कोणते दिवस असे क्राऊडेड वीकेंड? फ्रायडे सॅटर्डे. ओके. थोडंसं मग मंडे ट्युजडे वेडनेसडे मध्ये मग त्या टाइमला काय चालू असतं बिझनेसमध्ये? मंडे ट्युजडेला मग प्लॅनिंग प्लॅनिंग, म्हणजे स्टॉक वगैरे. सगळ्या गोष्टी. ओके. सो आता नेक्स्ट प्लॅन्स काय आहेत रायडर स्टोअर्सचे? आता आम्ही रिसेंटलीच वेबसाईटचं आमचं काम कम्प्लीट झालेलं आहे. ओके. तर आता आम्ही पूर्ण भारतात कोपऱ्यापर्यंत रायडर स्टोअर नेण्याचा प्रयत्न करणार. अरे वा. वेबसाईट थ्रू. वेबसाईट थ्रू. नाईस. खूपच छान संकल्पना आहे. बरोबर. म्हणजे एक बेसिकली 3 स्टोअर्स पासून ते आता वेबसाईट, म्हणजे पूर्ण इंडिया, ऑल ओव्हर इंडिया तुमची सर्व्हिस असणार आहे. ओके. नाईस. ओके. सो बेसिकली आता इमॅजिन करा आपण स्टोअरमध्ये बसलोय, सगळं सेट आहे, प्रॉपर स्टोअर एकदम छान मनासारखा इथे रेडी आहे. इथे सगळा इन स्टॉक आहे, जितकं पाहिजे तितकं स्टॉकमध्ये. आणि 2021चे तुम्ही दोघं, कृष्ण आणि अमोल, जे की अजून प्लॅनच करतायत की आपण असं काहीतरी करू, स्वतःचं स्टोअर वगैरे सुरू करू, आपल्याकडे एवढी इन्व्हेस्टमेंट आपण काहीतरी करू शकतो. तेव्हाचे 2021चे ते दोघं आत्ता इथून चालत आत येत आहेत. तर त्यांना हा रेडी झालेला स्टोअर बघून कसं वाटेल आणि तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? पहिला तर विश्वासच बसणार नाही की आपलंच आहे म्हणून, की आपणच केलं का. ते म्हणताना की थेंबे थेंबे तळे साचे, बरोबर. तसा हा प्रकार झालेला आहे की करत गेलो, वाढत गेलं आणि आज हे तुमच्या समोर. आणि काय त्यांना काय गाईड करावं वाटेल? म्हणजे आता जर तुम्हाला जर मागे जाऊन त्यांना काहीतरी गाईड, एखादी टिप किंवा एखादा म्हणजे नाही का आधार किंवा असं काहीतरी गाईड करावं असं वाटत असेल तर काय कराल? कृष्णच तो मला सांगितलं, अमोल बरा झालं तू त्यावेळेस उठला, मी तुला सांगितलं, तू केलं. काय सांगाल? एक क्षणाचाही न विचार करता तुम्ही आता सुरू करा. जास्त टाइम वेस्ट करू नका, कामाला लागा. ओके. सो जेव्हा आपल्याला जॉब लागतो तेव्हा बॅक ऑफ द माइंडला आपलं एक स्वप्न असतं की आता माझी सॅलरी यायला सुरू होणार आहे, तर मी एवढे पैसे बाजूला ठेवून मी माझं एक हे पर्टिक्युलर ड्रीम मी पूर्ण करणार आहे. आणि मग काय होतं की त्याच वेळेस नेमकं स्वतःचं काहीतरी सुरू करायचा मार्ग सापडतो आणि मग ते स्वप्न काही काळ, काही वर्ष असं बाजूला ठेवावं लागतं आणि सगळा फोकस इकडे करावं लागतं. तर तुमचं असं काही झालं का? असं काही स्वप्न होतं? तसं बघायला गेलं तर व्यवसाय आमचं स्वप्न होतं. ह्या व्यवसायासाठी आम्ही थोडे दिवस जॉब करत होतो. अच्छा. ओके. म्हणजे बेसिकली उलट झालं की हे स्वप्न पूर्ण करायचं म्हणून तुम्हाला थोडे वर्ष जॉब करावा लागला. ओके. आणि मग बिझनेसच करायचं डोक्यात होतं, तर मग फॅमिलीचा बिझनेस होता असं काही? आमची फॅमिली जर का बघितली दोघांची पण एकदम म्हणजे सर्वसाधारण माणसं आणि आम्ही पण एकदम सर्वसाधारण. बरोबर. तर ते अजून काय एवढी शेती करतात, शेती. ओके. आम्ही पण जसं काय असं काही बॉर्न इन सिल्वर स्पून म्हणतात. ओके. म्हणजे असं काही फॅमिली मधून आलेले आणि मग तेच पुढे नेते असं नाही, सगळं स्वतः बिल्ड केलेलं आहे. ओके. म्हणूनच कदाचित हे इतकं ऑथेंटिक आहे असं मी म्हणेन. ओके. सो फॅमिली विषयी थोडं काय सांगाल का तुम्ही, की लाईक फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे आणि घरचे वगैरे? म्हणजे आता जर बघितलं तर आई वडील आणखी गावाकडे शेती करतात. एकदम सर्वसाधारण कुटुंबातून आम्ही आलेलो आणि आजही आम्ही गावाकडे गेलो की शेतीची काम आम्ही स्वतःही करतो. अरे वा. असं काही नाही की आम्हाला शेतीत काम येत नाही, आम्ही दोघांना शेतीत काम येते, एकाच गावचे आम्ही. अच्छा. हा. तर असं काही खूप बॉर्न इन सिल्वर स्पून म्हणतो आपण, तशातलं काही भाग नाही आमचा. ओके. तुमचं सेम. आज जर तुम्हाला कृष्णा सरांना जर सांगायचं म्हणजे अभिमानास्पद मी त्याला सांगतो की कृष्णाला 4 बहिणी, हो, 3 बहिणी, एक तातो, सगळं कुटुंब बघून तो व्यवसाय करतो. बापरे. आणि सगळ्यांची जबाबदारी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने हँडल करून इतकं सगळं व्यवस्थित करतो. एवढं सगळं वेल मॅनेज केलेलं आहे. यासाठी इच्छाशक्ती असणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर आजकाल आपण असं बघतो की जबाबदाऱ्या झटकतात की माझ्याच्याने होणार नाही असं डायरेक्ट आजकाल स्पष्ट म्हणलं जातं, पण त्या काळात एक इन्स्पिरेशन आहे. बरोबर. आज जर तुम्हाला कोणाला थँक्यू म्हणायचं असेल
तर कोणाला म्हणाल लाईफमध्ये? तर थँक्यू जर का म्हणायचं तर मला वेळोवेळी पावली भेटलेले माझे मित्र परिवार, म्हणजे पहिल्यापासूनच आम्हाला एकदम चांगला मित्र परिवार लाभत गेला. ओके. अतिशय आम्ही आता तुमच्याकडे काही कुठे असं काही फोटो वगैरे यांना दिले फोटो तुम्ही जर बघितलं, आम्ही सगळं OLX वरून विकत घेतलेलं वस्तू होतं, इव्हन फॅन वगैरे असं म्हणजे सगळं पूर्ण स्क्रॅप मधनं तो आम्ही चालू केलेलं. पण वेळोवेळी आम्हाला जसे मित्र भेटत गेले, म्हणजे आमचे मित्र आले ते आमच्याशी, जसे तुम्ही आमच्याशी कनेक्ट तसे ते लोक आमच्याशी कनेक्ट होत गेले आणि प्रत्येकाने आम्हाला त्यांचा 100% दिला. अरे वा. हा, आणि त्या 100%ने आम्हाला वरती एक एक पाऊल वरती नाही. बरोबर आहे. तर आम्ही त्या सगळ्या लोकांना हात जोडून नमस्कार करतो की ज्यांनी आम्हाला आत्मविश्वास दिला, सपोर्ट केला आणि आताही करताय. बरोबर. खरंच. तुम्हाला जर कोणाला थँक्यू म्हणायचं असेल तर? मित्र आणि फॅमिली. मित्रांनी मित्रांनी सपोर्ट होता, मित्रांनी आणि अमोल, ते एकमेकांनी दोघांना जे धीर सपोर्ट केला की आपण करू शकतो. सपोज मी म्हटलं करायचं की याने त्यावेळेस नाही बोलला नाही, किंवा तो करायचं म्हटलं मी नाही बोललो नाही, मला असं वाटलं की ती गोष्ट नाही होणार आपल्याकडनं, जरी वाटत असलं तरी आम्ही एकमेकाला कधीच डिमोटिवेट नाही केलं, निगेटिव्ह नाही. त्या आमच्या दोघांच्या याच्यामुळे आम्ही. आणि एक म्हणजे स्पेशल व्यक्तीला मी तर शाउट आउट आपण ज्याला म्हणतो ते देऊ इच्छितो. असंच मी एक दिवस असा स्टोरला बसलेलो होतो, एकदम स्टोर साधं होतं, ते माझ्याकडे कायम कंटिन्यू यायचे, म्हणजे त्यांचं काम ऑफिसचं काम आवरलं की ते माझ्याकडे यायचे, एकदम चांगले व्यक्ती. तर ते फॅन आहे ना आमचे असे वाजायचे, असे हलायचे, फॅन चालू केला ते वाजायचा काट कंटिन्यू जातं, त्या फॅनचा असा आवाज यायचा आणि ते बसायचे, त्या बसले त्या फॅनची हवा लागत नव्हती अंडरग्राऊंड असल्यामुळे. तर ते म्हणे अमोल यार याला फॅनला काहीतरी करावं लागतं. सर यार फॅन घ्यायला पण आजच्या तारखेला माझी कंडिशन नाही, मी फॅन घेऊ शकतो. ठीक आहे, 2-3 दिवसांनी आले, 2-4 लेबरच घेऊन आले, आपल्याला दुकान पूर्ण खाली करायचं म्हणून. मी म्हटलं सर माझ्याजवळ पैसा नाही म्हणला, रिनोव्हेशनचा प्लॅन होता त्यांचा, दुकान खाली करायचं म्हणून. म्हटलं माझ्याजवळ काय असे पैसे वगैरे काही नाही म्हणलं त्याच्यात. तर मग ठीक आहे म्हणे आपण बघू म्हणे कसं करता येईल. म्हटलं ठीक आहे मी उद्या बोलून सांगतो. मग मी कृष्णाशी बोललो, यार कृष्णा असं आहे. कृष्णा म्हणे यार आपल्याजवळ पैसे नाही म्हणे, आता कसं करायचं. म्हटलं ते अशाशी म्हणता. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी काय ऐकलंच नाही, सगळं सामान काढून बाहेर काढून देतो. मला तसं झालं, म्हटलं दुकान खाली झालं, आता काय करायचं. सामान एकदम छोटंच होतं, त्यांनी पूर्ण सेटअप लावून दिला. म्हणजे जवळपास म्हणजे माझ्याकडे पैसे नसताना जवळ 4-4.5 लाख रुपयाचे आम्ही त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या खिशातनं पैसे लावून सेटअप उभा करून दिला. म्हणजे स्टोर ऍक्च्युअली असतं कसं, बापरे, तर ते त्यांनी आम्हाला करून दिलं. आणि त्यांचं नाव म्हणजे ऋषी सर. तुम्हाला एकदम म्हणजे अक्षरशः माझे तुम्हाला डोळे भरून आले परत एकदा. खरंच की तुमचे खूप खूप धन्यवाद. की आम्हाला माहित झालं की ज्याला आपण म्हणतो की एक पायरी वरती कसं जातात, स्टँडर्डनेस काय असतो बिझनेसमध्ये, तो मला माहित झालं की बिझनेसचा स्टँडर्ड काय असतो. त्यानंतर माझ्याकडे कस्टमर फुटफॉल चांगला वाढला. इंटिरियर केल्यानंतर प्रीमियम कस्टमर हे प्रोडक्ट ठेवायला लागलो. ते एकदम हे पण स्टोर तुम्ही बघताय, ते पण त्यांचीच संकल्पना आहे. हो, त्यांनीच. अरे वा, किती छान. म्हणजे खरं म्हणजे 2021च्या दरम्यान त्यांनी नाही, नंतर 2 ते 3 वर्ष कस्टमर आले, मग त्यांनी नंतर इंटेरियरच काम करतात त्यांनी सगळं. ओके, किती आणि आजपर्यंत विचार नसतं केला की असं भारी सेटअप होईल. आमच्याकडे जसे पैसे गेले आम्ही त्यांना देत गेलो, 10,000, 20,000, 50,000 जसे येत गेले आम्ही त्यांना देत गेलो. ज्याला म्हणतो ना आपण पावली अशी चांगली माणसं भेटतात, तुम्हाला फक्त ओळखता आली पाहिजे. बरोबर, खरंय. तर असे लोक येतात धावून. बरोबर. आणि ते स्वतःला काहीतरी करायची जिद्द असेल की अशी माणसं आपोआप जुडतात. बरोबर. आणि कसं होतं, आपलं पण समोरच्याला काहीतरी चांगलं करायची आपली असते इच्छा, तर मग समोरून पण तशीच माणसं भेटतात. निस्वार्थ प्रेम. बरोबर, खरंय. हेच ते असतं. तर आताचे बरेच यंग जनरेशन त्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, काहीतरी करायचंय म्हणजे अदर दॅन जॉब, आणि आज ते की त्यांचे घरचे हा समजा पॉडकास्ट बघणार आहेत पुढे, तर तुम्हाला त्यांना काय गाईड करावं असं वाटेल? आता माझ्या माहितीच म्हणजे प्रत्येक जणांचं काय असतं, काहीतरी प्लॅन असतो. त्याच्या म्हणजे प्लॅन असतोच की हा बिझनेस करायचा आहे, त्याचा प्लॅन रेडी असतो, पण त्याची हिंमत नाही होत म्हणजे की आता सुरू करा. तुम्ही सगळ्यांना सांगेल की तुम्ही सुरू करा. एकदा सुरू केलं की ते सगळ्या गोष्टी आपोआप होत राहतात. ओके, तुमच्याकडनं काय गायडन्स आहे? काही करा, सातत्य ठेवा, यश तुम्हाला भेटणार. राईट. काही कुठलाही व्यवसाय करा, छोट्यातला छोटा, मोठ्यातला मोठा व्यवसाय करा, स्टार्ट करा, यश हे तुम्हाला नक्की 100% भेटणार. म्हणजे फक्त स्टार्ट करायची देरी आहे आणि पूर्ण वेळ देणे. राईट.
आणि त्यांच्या घरच्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? घरच्यांना सगळ्यात महत्वाचं की त्याला डायरेक्ट खूप मोठी इन्व्हेस्टमेंट देऊ नका. देऊ नका. बरोबर, खरं आहे. कारण आत्ता बिझनेस स्टार्ट करायचं म्हटल्यावर एक दोनच गोष्टी मागतात, ते म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे आणि मार्केटिंगसाठी पैसे. तर ते त्या व्यतिरिक्त सुद्धा बिझनेस करता येतो. हा येतो ना. म्हणजे भरपूर सारे बिझनेस आहे की जे एकदम कमी भांडवलमध्ये चालू होता, त्याला त्याच्यात अनुभव येतो. मग अनुभवातून जसा माणूस शिकतो बरोबर आहे. तसंच त्याला यश हे मग हळूहळू भेटतं. टप्प्याटप्प्या. हा, कुठलं यश असं फास्ट मध्ये भेटलं तर जास्त दिवस प्रदीर्घ काळ टिकत नाही. त्याला हळूहळू हळूहळू बरोबर सस्टेन करावं बोललं लागतं. की भांडवल म्हणजे एकदमच खूप मोठं नका देऊ. तर माझ्या हिशोबाने जर एकदमच सगळ्या गोष्टी मिळाल्या तर ते सक्सेस होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. हा, आणि मग त्याचं तेवढं मोल पण नाही राहत. जेव्हा आपण थोड्यापासून पुढे जाऊ ना त्याची व्हॅल्यू. पहिलं स्टोअर तुमचं छत्रपती संभाजीनगरला आहे. ओके, दुसरं वाकडला सुरू केलं, तिसरं हे खराडीचं स्टोअर. मग हे आधीपासूनच प्लॅन मध्ये होतं का असंच? आता हे सगळं आहे ना तुम्हाला कृष्ण सांगा. आपण कशाला गेलो गोव्याला? IBW. हा, आम्ही IBWच्या एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. IBW म्हणजे एक बायकिंगचा खूप मोठा इव्हेंट असतो, फक्त भरपूर लोकांना माहिती असेल. तर आम्ही त्यासाठी सोबत गेलतो. असाच विचार केला म्हणतात आता 2 स्टोअर तर आहे, तर आपण एखादा तिसरा स्टोअरचा प्लॅन करू. तर मग एक दिवस मी इकडे आलो होतो, असंच फिरत आलो इकडं. जस्ट बसलेलो होतो, म्हणजे स्टोअर मध्ये बसलेलो होतो. याला म्हटलं चल आपण एक बघूयात स्टोअर या साईडला. अच्छा. तर मी म्हटल्यावर लगेच म्हटलं आज चल आपण जाऊयात. आम्ही इकडे आलो, सेम डे आम्ही हे स्टोअर बघितलं, घेतलं. 2 दिवसात अग्रीमेंट केलं आणि 1 महिन्यामध्ये आमचं पूर्ण फर्निचर झालं. अरे बापरे, किती छान. म्हणजे हे स्टोअर खूप लवकर आणि खूप कमी वेळेत झाला. ओके, फास्ट मध्ये म्हणजे हे पण एक म्हणजे हे डिसिजन घ्यायला आम्हाला खूप कमी वेळ लागला. कमी वेळ लागला. म्हणजे त्या मनाने एक सक्सेसच आहे. कारण खराडी साईडचा क्राऊड वाकडला येणं थोडं मुश्किल आहे. आणि वाकडमध्ये तर स्टेबल आहे. खराडीचा क्राऊड मोस्टली नाही त्या साईडला, ट्रॅफिक अँड ऑलचं रिझन. हो, तरी भरपूर कस्टमर माझ्याकडे यायचे, म्हणजे जे माझा रेस्पॉन्स नाही होत. हा, त्यावेळेस मला वाटलं की इकडे आपण असणं गरजेचं आहे. कस्टमरच्या कन्व्हिनियंट साठी. बरोबर. अजून एक क्वेश्चन असंच मी माझ्या मनाने ॲड ऑन करते की तुमचं हे सक्सेस आहे, त्यानंतर म्हणजे सगळं छान चालू आहे. आता तुम्ही दोघांसाठी क्वेश्चन आहे, दोघांनी उत्तर द्या. देवाला किती मानता? की 100%. जे आम्ही आतापर्यंत जे मागितलं भगवंताकडे ते त्यांनी कधीच असं खाली हात जाऊन नाही दिलं. 100%. म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये मोस्टली नाही मानत. ही जी आता नेक्स्ट अपकमिंग जनरेशन आहे की नाही मानत. आणि जसं म्हणता की कोणी देव बघितला, हा, पण एक एनर्जी असते, एनर्जी असते. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जसे एनर्जी आहे. कोणी भूत पण नाही बघितलं, तसं कोणी देव पण नाही बघितलं, ती एनर्जी असते. तर ते आपल्यालाच फील होतं की आपण सकाळी आलो, मंदिरात गेलो, दर्शन केलं, तर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी असते. बरोबर. देव आहे की नाही माहित नाही, पण एनर्जीसाठी आपण ते मानतो देवाला आम्ही 100%. म्हणजे पूर्ण व्हेजिटेरियन आहे दोघं पण? हो, आम्ही. ओके. कारण मी दादांना पण बघितलंय, रीलमध्ये पण बघितलं, आणि तुम्ही आता येताना पण बघितलं. तुम्ही स्टोअरच्या पहिले पाया पडलात आणि मगच आतमध्ये आलात. आणि नेहमी मी ऑब्झर्व करते की तुम्ही चप्पल बाहेर काढूनच स्टोअरमध्ये येता. आपलं मंदिरच आहे मॅडम. वा. आणि इवन वाकडच्या स्टोअरला जेव्हा मी फर्स्ट टाइम व्हिजिट केलं होतं, माझं सगळ्यात पहिले जे लक्ष गेलं ते म्हणजे तिथे जो छोटा देवघराचा असा छान सेटअप केलाय त्याकडे. आमच्या 3 स्टोअरला इथं पण बघसाल तुम्ही, तर सेम आम्ही जो सेटअप केलेला आहे आणि तिथून आमच्या दिवसाची सुरुवात होते. खूप चांगली गोष्ट आहे हे, की आत्ताच्या जनरेशनला थोडा एक तो संदेश पण आहे की ह्या पण गोष्टी असतात की ज्या सक्सेससाठी वर्क करतात. ओके. देन आता इथं येणारा प्रत्येक कस्टमरच नाही तर प्रत्येक रायडरसाठी तुमचा काय संदेश असेल? रायडरसाठी संदेश असेल, रायडर स्टोअर मध्ये तुम्ही या, तुम्हाला 100% ज्याची तुम्हाला गरज आहे तीच वस्तू देणार. म्हणजे फक्त सेल करायचा हा आम्ही कधी मॅडम आमचे 3 स्टोअर आहे. आमच्याकडे 5-6 लोकांचा वरती स्टाफ आहे. पण आम्ही आमच्या स्टाफला पण तेच सांगतो की आपल्याला किती पैसे भेटतील याकडे लक्ष न देता कस्टमरला काय योग्य आहे ते तुम्ही द्या. गरज ज्याची तोच प्रोडक्ट तुम्ही द्या, त्याच प्रोडक्टची तुम्ही माहिती द्या. अगर त्याला जर 2000 रुपयाची वस्तूची गरज आहे, तुम्ही तिथं बळजबरी त्याला 5000 रुपयाची वस्तू द्या, तिथं ते बरोबर तसं करू ना.
त्या अजून? भरपूर गोष्टीमध्ये आम्ही सजेस्ट करतो. कुठलीही गोष्ट असेल त्याचा यूज काय आहे, तो म्हणजे असं तो घर टू ऑफिस जातोय, हम्म. तो राईड करतोय, त्याची राईड किती आहे हम्म. ते सगळं आम्ही पहिले ते विचारतो आणि त्यानंतर प्रोडक्ट सजेस्ट सजेस्ट करतो. बरोबर. म्हणजे त्याला कुठल्या हेल्मेटची गरज आहे, हम्म. राईडला जातोय तर तो जर नॉर्मल राईड करतोय त्याला कुठलं जॅकेट दिलं पाहिजे, जर तो खूप राईड करतोय तर त्याला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा Okay. विचार करून आम्ही त्यांना म्हणजे डिपेंड ऑन कस्टमर नीड आणि त्यांचा बजेट. Budget. ओके, ठीक आहे. बजेट जरी जास्त असला हा, आणि प्रोडक्टची त्याला कमीची गरज आहे तरी आम्ही त्यावेळेस सांगतो की तुम्ही हेच तुम्ही घ्या. हा घ्या, तुमच्यासाठी योग्य आहे, Okay. योग्य आहे. शेवटी तर त्याला जे घेतो तो वस्तू बरोबर आहे. म्हणजे एकदम जे आहे जसं आहे क्रिस्टल क्लिअर. Yes. ओके, खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हाला काही ॲड ऑन? नाही, आम्हालाही खूप छान वाटलं. तुम्ही जर सुरुवातीला सांगितलं वेळात वेळ काढून तुम्ही आलात, तुम्ही अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला, त्याबद्दल तुमच्या आणि तुमच्या टीमचे सर्वांचे रायडर शोकडनं थँक्यू. खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. तुमची इन्स्पायरिंग स्टोरी ऐकून ही आत्ताच्या जनरेशनला खूप इन्स्पायर करेल. मला पर्सनली ही इन्स्पायरिंग वाटली. मला वाटलं की ही आपण शूट करून दाखवली पाहिजे, सो दॅट एक यंग जनरेशनला आयडिया येईल, काहीतरी करतील ते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या पॉडकास्टमधून मला असं लक्षात आलं आहे की तुम्ही व्यवसाय करू शकता आणि ते सुद्धा शेती करत करू शकता, घरच्यांसोबत टाईम देऊन ते सगळं बॅलन्स करून, फ्रेंड्ससोबतही टाईम स्पेंड करून, राईड्स करून, असं करूनही तुम्ही व्यवसाय एक सक्सेस करू शकता. तर ही एक त्यामागची इन्स्पायरिंग स्टोरी आहे. तर अमोल दादा, कृष्णा दादा, तुम्ही पण तुमचा वेळ दिला आणि पॉडकास्ट करायची संधी दिली, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. धन्यवाद. डोरी से डोरी